असा विचार करताय? नाही काय नाही, शांतता अनुभवतोय. बाहेरची नाही, आपल्या आयुष्यात जी चालली आहे ना, कोणीच आपल्याशी बोलत नाहीये. आनंदी, सकाळी उठल्यानंतर ना एक विचार डोक्यात येतोच की आज काय होणार आहे, आज कोण आपल्याकडे बघून पाठ फिरवणार आहे, आज पोलीस घरी येतील का. अहो, असा विचार नका करू तुम्ही. जे घडणार आहे ना ते घडणारच आहेत, ते आपल्या हातात आहे का? हे बघा, आपण आता सत्यनारायणाची पूजा केली, देव आहे आपल्या पाठीशी, तो दाखवेन आपल्याला मार्ग. आणि आता बस ह्या विषयावर नको बोलायला. आपण कसं वाटलं आता? इतकं छान फिरून आलो आपण. छान वाटलं. हो ना. मग किती दिवसापासून मी तुम्हाला सांगते की जेवणानंतर आपण खाली जाऊयात आणि जरा चालूयात, शतपावली करूयात. आता रोज येऊया का? ठीक. नक्की नक्की. अरे हे बबन, अरे हे घे ना जेवण, खा ना. पण एवढ्या जेवणाचं करू काय मी? अरे तुझे 2 वेळच्या जेवणाचे वांदे आहेत ना. अरे घे ना, खा ना. अहो जेवलोय मी, असं काय करताय? हे बघ, तुला रात्री भूक लागेल ना तेव्हा रात्री खा, सकाळी भूक लागल्यावर सकाळी खा, पुरेल. तरी पण खूप उरेल. हा, आणि किती दिवस खावे? आणि एवढं जेवण संपवायला किती दिवस लागतील माहितीये तुम्हाला? आणि 20 दिवसाचं जेवण एवढं कोण बनवून ठेवतो? आणि ठेवणार कुठे? केबिन मध्ये. खराब नाही होणार ते? मग काय फेकून देऊ? आपण एवढं जेवण मागवायची गरजच काय होती? आता उरलं तर वाटा ना सोसायटी मध्ये. अरे माणसं कमी जेवली ना, कोणी नाही घेतलं म्हणून तुम्ही मला देताय? तू काय स्वतःला शेठ समजतो काय? आपण माझे बाग. हो थांबा थांबा, काय झालं? काय गडबड आहे? साहेबांनो बघा ना, हे पूजेचं जेवण एवढं उरलंय आणि हे मला देतात. आता माझ्याकडे का फ्रीज आहे का? मी उठून सुटून कधी पण गरम करून खायला. एवढं जेवण उरलंय? मग कोणी आलं नसेल ना जेवायला? नाही नाही, आमंत्रण दिली होती सगळ्यांना, मग एका दुसरं कोणतरी राहिलं असेल. आणि माणसं कमी जेवलीत ना, यावेळी बाहेर ऑर्डर दिलेली, त्यामुळे अंदाज आला नाही. दरवर्षी आपणच बनवतो ना. राघव, तू नाही का किराणा आणत? म्हणजे प्रसादाच्या सामानाचं तूच बघतोस ना दरवर्षी. हो, पण या वर्षी पण प्रसादासाठी सामान देत होते ना ते. आपण केलं असतं ना मिळून जेवण. पण तुम्हाला ते नको होतं ना, मागवलं बाहेरून जेवण, आला अंगाशी. आता बघा तुम्ही उरलेल्या जेवणाचं काय करायचं ते. मग आता फेकून देतो. पण एवढं जेवण वेस्टेज झालं ना. मग दुसरा पर्याय काय? माझ्याकडे आहे पर्याय. काय काय काय? तुमची काही हरकत नसेल तर सांग. सांगा ना. आता रस्त्यावर बरीच माणसं बसली असती जी उपाशी असते, त्यांना हे जेवण देऊयात ना आपण. ते एवढी मोठी पूजा केली सत्यनारायणाची, कशासाठी आपण पूजा करतो? पुण्य मिळवण्यासाठी ना, देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. जेवण दिलं त्यांना, त्यांचं पोट भरलं तर पुण्य मिळेल आपल्याला. चांगली कल्पना आहे. म्हणजे बघा, सहस्रबुद्धे, मी आणि माझी बायको आमच्या हातून तुम्ही आणलेलं जेवण गरिबांमध्ये वाटलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, बिलकुल नाही. अहो, सकाळी तुमच्या बायकोचं रूप बघितल्यानंतर आता कशाला पण विरोध नाही करायचा. तुम्ही हे घेऊन जा. मी कंटाळलोय हो. जरा बघा ना तुम्ही. चांगली कल्पना चांगली आहे तुमची. हा, ते बघा काय ते. हो ऐका, बघितलं, तुमच्या सोबत यायचं सोडून जबाबदारी झटकून गेले. बरं तुम्ही दोघं जाताय ना जेवण वाटायला, मी पण येतो सोबत. हे नाही, तू कुठे येतोस? तू ड्युटीवर आहेस, तू थांब इथे. आम्ही आहोत ना दोघे, आम्ही करू. थांब तू. अगं जड आहे ते. थांब थांब थांब. हे सावकाश करतो थांब. ये. हे सावकाश जागा बाय. हो हो. अहो, ह्यांना विचारूयात. विचारायचं काय ते ना, ते नाही थोडी म्हणणार आहेत. हे बाय माझं असं कसं? त्यांना आवडलं नाही तर असं गृहीत धरून कसं चालेल? आधी विचारायला हवं आपण. बरं विचार. दादा, हा ताई. आमच्या सोसायटीत ना सत्यनारायणाची पूजा होती, तर जेवण मागवलं होतं. भरपूर जेवण उरलं, म्हणजे खरं तर प्रसादच आहे. तुम्हाला काही हरकत नसेल तर. ताई, इथे तर कोणी बी पोटभर जेवलं नाही. जे असेल ते खाऊ आम्ही. हा तर देवाचा प्रसाद आहे. चालेल ताई, चालेल. ठीक आहे, तुम्ही बसा, आम्ही वाढतो. अहो ताई, राहू द्या. जेवण इथं ठेवा, आम्ही घेऊ. नाही नाही, प्रसाद आहे, आम्हाला वाढू द्या. बसा. हो चालेल ताई, चालेल चालेल चालेल.
अजून भरपूर आहे जेवण. हो. लाजू नका माग. अरे वकिलानेच मुलीवर हात टाकलाय, मग केस करणार कोणावर? नाही तर काय, वकील तो शेवटी. पोलीस पकडतील पण कोर्टात काहीतरी खोटे पुरावे सादर करेल, मग सुटेल. एक वकीलच जर समाजाचं शोषण करत असेल तर लोकांनी जायचं कुणाकडे? आणि हेच शोषण एक नामवंत वकील राघव कर्णिक यांनी केलं. त्यांच्यावर हे आणि असे अनेक आरोप करण्यात आले. हो साहेब, फोन द्या. होऊन द्या. अरे हेच ते राघव कर्णिक. हो साहेब, फोन द्या. आम्ही तर फक्त न्यूज बघतोय. जेवण वाढतंय काय? ऑफिसात पाप करून इथे पुण्य कमवायला आलाय. बघा हो, द्या ना त्यांचा फोन. दादा हे घ्या. चल. अजून काही हवंय? अजून वाढू काही? नको मुलांनो, तुम्ही आम्हाला जेवण घातलं, तुमच्या आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होते. हो असेच आशीर्वाद राहू द्या. होत आहे. काय करताय? टीव्ही कशाला लावताय तुम्ही सगळेजण झोपले? थांब जरा, कुठल्या मोठ्या न्यूज चॅनलवर आली का बातमी मला बघू दे. कुठेच नाही बघा. बंद करा टीव्हीत, त्रास होईल नंतर तुम्हाला. करा बरं बंद. एक मिनिट थांब. कुठल्याच मोठ्या न्यूज चॅनलवर बातमी नाहीये, मग ती मुलं कशावर बघत होते ते? म्हणजे ते लोकल न्यूज चॅनल असणार. म्हणजे हा, लोकल न्यूज चॅनल असतात जे सोशल मीडिया, त्याच्यावर छोटे छोटे चॅनल्स असतात. अशी बातमी त्या अशा चॅनलवर लगेच झळकते. पण जर का लोकल चॅनलवरती आलेली आहे, याचा अर्थ आज ना उद्या मोठ्या न्यूज चॅनलवरती बातमी येणार. बघतेस आनंदी, कुठेही जावं लोक आपल्याबद्दल काय विचार करतात बघ. जे मनाला येईल ते आपल्याबद्दल बोलतात. त्यांनी विचार सुद्धा केले नाही किंवा त्यांना असंही वाटत नाही की काय ह्याच्या मागचं सत्य आहे ते आपण जाणून तरी घेऊया. खरंच हा माणूस असा वागू शकतो का, हा विचार सुद्धा जे मला ओळखतात त्यांच्या मनात येऊ नये. अरे मी नाही केलंय हे काहीच, आणि तरी सुद्धा मी एवढं का सहन करत बसायचं? प्रत्येक जण वाटेल ते. आता हे लोकल न्यूज चॅनलवाले, ह्यांना काहीच वाटत नाही मला. कसं? मी नाही काही केलेलं आहे. हो, एवढी मोठी आयती बातमी मिळाली आहे त्यांना. अशी सोडणारे का ते? एवढा मोठा वकील ज्याच्या चारित्र्यावर आज शिंतोडे उडवले जातात, ती बातमी दाखवणारच ना ते. ते सत्य आहे असत्य ह्याचा पाठपुरावा नाही घेत बसणार आहेत ते. त्यांची पोळी ते भासणारच, ते त्यांचं काम करणार, आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे एका व्यक्तीला, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला काय काय सहन करावं लागतं हा विचार काय लोकांच्या मनात येत नाही. मी केलेलं तर काहीच नाहीये, मी तर सहन करतोय. सोबत तुम्ही सगळेजण, आपल्या घरातलं वातावरण बघ, प्रत्येक जण तणावात आहे. हे शेजारी इतकी वर्ष मला ओळखत होते, हे आज इतके परके झालेत. ऑफिस मधले माझे कलिग्स, इतकी वर्ष माझ्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे, ते मला परके झाले. माझ्या लेकीला मी आता शाळेत पाठवायला घाबरतोय. नाही आनंदी, मला सहन नाही होते. मी नाही जगू शकत, मला नाही सहन होत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खचून गेलेलं मला अजिबात आवडणार नाही. आपला वाईट काळ चालू आहे, पण वाईट काळानंतर चांगला काळ येणारच आहे. तसं घाबरून बाहेर पडणार नाही. लोक काय म्हणतील म्हणून
तुम्हाला बाहेर पडायचं नाहीये हे मी नाही ऐकू शकत तुमच्याकडून. मला माहिती तुम्ही काहीही केलेलं नाही. लोकांना काही म्हणू देत. तुम्ही नेहमी ताठ मानेने चालाल. नेहमी. आम्ही सगळं सहन करायला तयार आहे. सगळं तुमच्यासाठी. पण तुम्ही जर खचून गेलात ना तर आम्ही पण खचून जाऊ. ही लढाई तुम्हाला लढायची आहे. तुम्हाला जिंकायचे आणि सत्य काय ना ते लोकांसमोर आणायचे. एवढंच माहिती आहे मला. मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही मला कायदा शिकवू नका. एक लक्षात घ्या, तुम्ही वकिलाशी बोलत आहात. हा, तुमच्याकडे पुरावा नसताना तुम्ही कसं काय माझं नाव घेतलं तिथे? अहो, सरळ सरळ नाव घेतलं तुम्ही राघव कर्णिक म्हणून. माहितीये का तुम्हाला हे खरं आहे खोटं आहे हे पडताळून पाहिलंय तुम्ही? नाही. हे बघा, त्या मुलीने जर का तुम्हाला सांगितलं असेल ना तर तिचं फक्त नाव घ्यायचं होतं ना. तुम्ही माझं नाव कसं काय जोडलं? अजून ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध झालेली नाहीये. तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचा पुरावा नाहीये. तुम्ही इतकी मोठी बातमी कशी काय अपलोड केली? अरे राघव, टीव्हीवर नाही दिसत आहे ते. आधीच्या आधी ते डिलीट करा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन मी तुमच्यावर. ऐक ना, कुठल्या चॅनलवर आहे बाळा? ते कुठल्या चॅनलवर नाहीये, ते सोशल मीडियावर. मग खूप जणांना दिसतंय का? अगं, प्रश्न तो नाहीये. ही बातमी पसरायची ती पसरणारच आहे. आणि कशा पद्धतीने दाखवतात बघ. काय रे देवा, कधी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागणार आहे काय माहिती. आनंदी, मला चहा दे ग बाई. डोकं दुखायला लागलं माझं. दे. बरं झालं बाई. अहो, झालं बोलणं? काय उपयोग नाही लोकांशी बोलून. यांना सरळ कोर्टातच खेचायला पाहिजे. काय झालं तुला? थोडं बरं नाही वाटत आहे. काय झालं? हा, आनंदी? ए बाळा, ए बाळा, ए राजा, ए राजा, आनंदी. अगं बाई, काय झालं? अगं सांग तरी. आनंदी, ए राजा, का राघवा, काय झालं? ती कालपासून सांगत होती तब्येत बरी नाहीये, बरं नाही वाटत तिला. आनंदी, काय होत आहे? आनंदी, ए बाळा. काय ग? काय ग? उलटी झाली. चहाच्या वासाने पण मळमळ होते. कालपासून जरा त्रास होतोय मला. तू आराम कर बरं. नाही नाही आई, तुमचा चहा. नाही नाही, तुम्ही घेते. तुझा तू आराम कर. ये. तू आराम कर. अहो, आता बरं वाटतंय मला. नाश्ता बनवायला जाऊ का आता? नाही, आराम करायचा. तुम्हाला खरंच ऐकत नाही. आता दोघांना भूक लागली असेल. अगं, पण तुझा चेहरा सांगतोय तुला अजून बरं वाटत नाहीये. हे लिंबू सरबत दे तिला, बरं वाटेल. खिपाळमध्ये. अहो बाबा, तुम्ही कशाला आणलं? अगं, मगाशी तुला मळमळत होतं ना, हे घे म्हणजे बरं वाटेल तुला. आणि आराम कर. काही लागलं तर हात मार. हा, थँक्यू. घे, पिते, तुला बरं वाटेल. अजूनही मळमळतं. मळमळत आहे. असा त्रास कधीच नव्हता झाला मला. हे पहिल्यांदा होतोय. तू धावपळ पण किती करते. स्वतःकडे लक्ष नसतं तुझं. हा, दिवसभर आराम करायचा, काही करायचं नाही असतो. परत उलटेसारखं वाटतंय का? वाटतं तर आहे. बरं, ते सगळं जाऊ द्या. मला सांगा, ते मगाशी तुम्ही त्या माणसाशी बोललात ना, काय म्हणाला? तो करणार ना, ते काढणार ना ती बातमी? नाही, ऐक, तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस. मी सांभाळेन काय ते. हा, तू आता फक्त आराम करायचा आनंदी. ठीक आहे? हे पिऊन टाक. नको तर बस. बरं ठीक आहे, थोड्या वेळाने पी. मग झोप आता. अहो, त्या दोघांना खरंच भूक लागली असेल. मी आहे ना, मी बघेन काय ते. तू झोप कर. मी बाहेर आहे. काय लागलं तर मला आवाज आहे लगेच. ठीक आहे? राघवा, इकडे 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 इकडे. काय झालं? तुला चहा हवाय का? थांब. नको, चहा गेला खड्ड्यात. चहा गेला खड्ड्यात? काय बोलतेस तू?
काय हवंय तुला? काय? अरे चहापेक्षा पण महत्वाची गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे. काय सांगायचं? मला सांग, आनंदीची तारीख येऊन गेली का रे बाळा? आनंदीची कुठली तारीख? तुला माझ्या कुठल्या केसच्या तारखेबद्दल बोलायचंय का? कुठली तारीख विचारतेस तू? अरे ते केस नाही रे, तुला काही सगळे केसच दिसतात का? ते तुझ्या त्या केस पेक्षा पण ही वेगळी महत्वाची केस आहे. काय बोलतेस मला कळत नाहीये, नीट बोल. बर सांगते, काय करू रे देवाला समजत नाहीये. मला सांग, आम्ही सगळ्यांनी मिळून लग्नाच्या वाढदिवसाला बघ तुला एक गोष्ट सांगितली होती, त्याच्याबद्दल विचार केलास का तू? काय सांगितलं होतं तुम्ही? मला सध्या काही सुचत नाहीये, मला व्यवस्थित सांगशील तू? काय करू माझ्या लेकाचं, सगळं कसं विस्कटून सांगावं लागतं तुला? अरे तुमचं ते हॉटेल रूम मध्ये वर्षाने असे फोटो लावले होते. हा, आलं लक्षात. हा. ते बाळाचा विचार केला का ते विचारतेस? हा तेच. हा म्हणजे झालं आमचं बोलणं, झालंय माझं आणि आनंदीचं. तिची इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे. ते प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न तर तुझ्या प्रयत्नाला यश मिळतंय बहुतेक. काय बोलतेस, तुला कळते म्हणजे काय? म्हणजे आनंदी गरोदर आहे, तू बाप बनणार आहेस. तुला वाटते ते खरंच असेल का? सुलक्षणीचा अंदाज कधी खोटा नाही ठरणार. बघ ना, तिला कळतही नाही तिला काय झालंय ते. कसं कळणार? पहिलीच वेळ आहे ना तिची. नॉर्मल काहीतरी असू शकतं ना, ऍसिडिटी वगैरे. राघवा, मळमळतंय, अस्वस्थ वाटतंय, पहिल्या वेळेला असंच होत. आनंदी आनंदी ए बाळा, उलटी होते का ग? आनंदी, सुनबाई, काही त्रास होतोय का? काही त्रास होते का? त्रास होतोच अशा वेळेला, काय विचारताय? राघवा, अभिनंदन, दुसऱ्यांदा बाप होतोयस, बातमी पक्की. राघवा. आनंदी, 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 काय ग? परत उलटी झाली? हो, खूप त्रास होतो. बरं तू ये जरा हवेत बस, ये आणि लिंबू पाणी पी. हे बाय माझे बाबा, तुम्ही काय करता स्वयंपाक घरात? अगं दूध थंड करत होतो. ऐक बस इकडे. आनंदी बाळा, थांब थांब थांब, तिला हवेत बसू दे जरा. बसू दे, मला एक खिडकी उघडू दे. बस 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 बस. ते बघ, आली हवा, हवा आली. ये बस. हा. हे लिंबू पाणी पी. अगं बरं वाटेल तुला. नाही अरे, मगाची ती लिंबू पाणी प्यायली आहे ना, तिला ते थंडगार दूध पिऊ दे, बरं वाटेल. ऐका ऐका माझं ऐका, ओकून ओकून डोकं दुखत असेल पोरीचं, ते बाजूला ठेवा, डोकं दाबत, डोकं तिचं दाब. डोकं दुखतं म्हणून तर देतो हे लिंबू पाणी पी. नाही नाही, तू ना हे दूध पी, थंडगार बरं असतं. तिला ऍसिडिटी थोडी झाली, असं काय करताय तुम्ही? पुरुषांना अक्कल नसते हेच खरं. अरे बाबा नो, कोणी लिंबू सरबत देतंय, कोणी दूध देतंय, पोटात विरजण घालायचंय का तिच्या? हा? काय चाललंय तुमचं? ह्याने बरं वाटेल म्हणून. हा, नाही यानी बरं वाटेल. थंडगार दूध आहे, हे बघ हे बघ हे बघ, गार आहे, छान माझा ऐक. बरं वाटेल. हे घे. थांबा थांबा, मला ना खरंच लिंबू पाणी पण नको. मग हे घे घे. की मला जे दूध तर बघ आली परत. कसं रे, कसं बाई. आनंदी, आनंदी, ऐका ऐका, काय तिला माहिती आहे का? प्रेग्नन्सी बद्दल सांगितलंस का तिला? आता कसं सांगेन मी तिला? अरे पण मग तिला हा त्रास जो होतोय तो कशामुळे होतोय तिला कळेल ना बाळा. अगं पण तिची अवस्था बघ, तिला ती शांत होते मग बोलतो मी तिच्याशी. पण आपल्याला त्रास का होतोय? आपल्याला कळलं तर आपल्याला त्रास कमी होतो ना. आनंदी, काही विचारलं का? काही नाही, पण बातमी पक्की आहे. हो, हा, आणि डोळ्याला लागल्यावर दूध कोण देतं कळतं का तुम्हाला? बरं वाटेल थंडगार दूध ते द्या पी. इकडे, मला नाही डोळे, मी पिऊ शकते. बरं तुला बरं वाटेल ते. आनंदी,